आपण आलो आहोत मंगळवेढा सांगोळे या बॉर्डरवरती। साधारणतः हे चांगलं आणि स्वच्छ दूध तुम्हाला पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। आणि तुम्ही जर हा प्रयत्न सक्सेसफुल करायचा असेल आणि एका शेतकऱ्याला एक मोठं करायचं असेल आणि स्वच्छ दूध म्हणजे म्हणतात ना, एका हे गाईचं एका म्हशीचं हे चांगलं दूध मिक्स न करता तुमच्यापर्यंत कच्च्या स्वरूपाचं जर तुम्हाला असं वाटतं पाहिजे असेल तर मला असं वाटतं ह्या मुक्त गोट्याचा पर्याय हा खूप सुंदरसा आहे। ही देशी गाई आहे, देशी गाईचं दूध आहे, ही म्हस आहे आणि त्याचबरोबर हे शिंदे भाऊ, हे गवळी भाऊ हे आपल्याला पनीर सुद्धा देणार आहे। आम्ही हा व्हिडिओ बनवताना या व्हिडिओच्या खाली एक लिंक पाठवतोय आणि त्या लिंक मध्ये ह्या दोघांचे नंबर टाकणार आहेत। तुम्ही ह्या नंबरवरती त्यांना तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता किंवा आमचे अशोक भाऊ आहेत, अशोक भाऊ यांचे मुंबईचे डीलर आहेत, तुम्ही त्यांना संपर्क करा, त्यांच्यातर्फे तुम्ही त्यांच्याकडून सगळ्या वस्तू घेऊ शकतात। पण सध्या तरी ह्यांनी एक शेतकरी म्हणून हे दूध आणि पनीर हा व्यवसाय चालू केला आहे। तुम्ही सगळ्यांनी यांना चांगलं सहकार्य करा जेणेकरून आपला शेतकरी सुजान झाला पाहिजे, सुफलाम झाला पाहिजे। शेतकरी आत्महत्या काय होते तुम्हाला कल्पना आहे का? की फक्त आणि फक्त आपण योग्य दर मिळत नाही, कुठेतरी प्रत्येक जण ह्या मध्यस्थ या भूमिकेमध्ये कुचकामी ठरतो। सुजलाम सुफलाम करायचं असेल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जागवायचं असेल तर तुमच्यासारख्या लोकांची सोबत पाहिजे। धन्यवाद।